हाय, नमस्कार. पुन्हा शुभांगी उदेश. आजचा व्हिडिओ हा रिसायकलचा आहे, DIYचा आहे. आज 2 DIY आहे. एक तर हे डाग लपवणं एक आणि दुसरं 2 जुने शर्ट्स आहेत त्याच्यापासून पिलो कवर बनवायचे आहेत. आता या टी शर्टवरती मी हे मणी पसरवून घेत आहे आणि असे पसरवते की जे डाग आहेत ना त्यावरती ते मणी लावून घेते, एक अंदाज यायला की जर सपोज मी त्या ठिकाणी मणी ओवले तर एकंदर ती डिझाईन कशी दिसेल याकरता. आता हे मणी त्या डागांवरती ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी हे सुई धाग्याने ते मणी तिथे मी फिक्स करून टाकेन. जिथे जिथे डाग आहेत तिथे तिथे हळूहळू करत मी सगळे हे मणी ओवून घेत आहे. हे DIY कंप्लीट झालेलं आहे. बघू शकता टी शर्टही छान वाटतंय, एकही डाग दिसत नाही, शिवाय हे डिझायनर टी शर्ट झालेलं आहे. दुसरं DIY आहे जुन्या टी शर्ट पासून 2 पिलो कवर बनवणं. उशीचा अंदाजे माप घेते, त्यानुसार मग खालून मी शिलाई मारून घेणार, म्हणजे ती खालची जी साईड आहे ती मी बंद करून घेणार
आणि स्लीव्सच्या इथे पण जे आहे तिथूनही मी दोन्ही ठिकाणी शिलाई मारणार आहे, खाली आणि बाजूला. असं हे बंद करून घेणार शर्ट. अशा प्रकारे शिलाई मारून दोन्ही हाताकडली साईड मी बंद करून घेणार आहे. दोन्ही साईड बंद केल्या. आता ही खालची जी साईड आहे ती सुद्धा ही शिलाईने बंद करून घेते. म्हणजे 3 साईड ज्या आहे ह्या बंद राहतील आणि वरची फक्त जो गळा आहे आणि बटन आहे तिथून ती फक्त मोकळी राहील साईड, जेणेकरून त्यामधून आपण उशी आतमध्ये यामध्ये कवरमध्ये घालू शकतो. तर असं हे झटकेपट कवर रेडी झालेलं आहे आणि ते उशीला कवर सुद्धा मी घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता दुसरंही शर्ट सेम त्याच प्रकारे शिवून घेत आहे. जुने जे शर्ट होते ते रिसायकल करून त्यांचं पिलो कवर रेडी झालेलं आहे आणि जे डाग असलेलं टी शर्ट होतं तेही मणी लावून अत्यंत म्हणजे डिझायनर टी शर्टमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.